सोयाबीन कापूस अनुदान योजना 2023 आणि 2024 खरीप पिकाचे अनुदान. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत 2023 आणि 24 खरीप हंगामाचे पैसे दिले जाणार आहेत. मी इंद्रजित ढेरे आणि तुम्ही पाहत आहात शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल. ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन हे पीक लावले असेल त्यांना शासन पैसे देणार आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जर तुम्ही तुमच्या शेतात सोयाबीन किंवा कापूस लावला असेल तर तुम्हाला पण सोयाबीन कापूस अनुदान योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजे जर तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला शासनाद्वारे एकूण आर्थिक मदत ही 10,000 रुपयाची मिळणार आहे. कापूस किंवा सोयाबीन हे पीक मात्र शेतामध्ये असणे अनिवार्य आहे. जर या वर्षी पीक नसेल तर काळजी घ्यायची काही गरज नाही. तुमच्या ई-पीक पाहणी नोंदणीमध्ये गेल्या वर्षी कापूस किंवा सोयाबीन याची नोंद असावी तरच तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळेल. सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार, लाभ कसा मिळवायचा, त्यासाठी अर्ज करायची प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र शासन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. केवळ कापूस आणि सोयाबीन पिकासाठी शासनाद्वारे अनुदान दिले जाणार आहे. राज्य शासनामार्फत सोयाबीन कापूस अनुदान यासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृत जाहीर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णय जाहीरची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोयाबीन कापूस अनुदान पैसे किती मिळणार? सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना 2023 आणि 24 खरीप हंगामाच्या पीक विम्याचे अनुदान स्वरूपात पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीन हे पीक घेतले आहे त्यांना त्यांच्या शेतजमिनीनुसार अनुदान रक्कम दिली जाणार आहे. अनुदानाची रक्कम ही हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे असणार आहे. प्रति हेक्टर 5,000 प्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत देणार आहे. सोयाबीन कापूस अनुदान पात्रता निकष. सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी अर्जदार शेतकरी हा शासनाने घालून दिलेल्या पात्रता निकषात येत असावा. शेतकऱ्याच्या शेतीमध्ये कापूस किंवा सोयाबीनचे पीक असावे. ही पीक पाहणी पोर्टलवर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद असावी. अर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार लिंक असावे. सोयाबीन कापूस अनुदान योजना अर्ज प्रक्रिया. सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती सांगणार आहे. सुरुवातीला तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. त्यावरती लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून घ्यायची आहे. सोयाबीन कापूस अनुदानासाठी आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडायचे आहेत. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर एकदा खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर कृषी विभागात जाऊन कृषी सहाय्यकाकडे अर्ज जमा करायचा आहे. सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावे लागणार आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजे सहमती प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र हे जोडायचे आहे. सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी. सहमती पत्र, ना हरकत पत्र, शेतजमीन सामायिक असल्यास शेतकऱ्यांचे आधार कार्ड, आधार लिंक असलेले बँक पासबुक, मोबाईल नंबर.
तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आणि शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असंच भेटूयात नवीन माहितीसह. तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल. धन्यवाद.